पीएम किसान योजनेचा उद्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। या योजनेचा लाभ 8.5 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। यासाठी 16,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। इंधन दरवाढ होणार नाही, पेट्रोलियम मंत्रालयाचे स्पष्टीकरण देण्यात आले। निवडणुकीनंतर दरवाढीचे वृत्त निराधार। महावितरणाच्या पेन मंडळाला सरकारी थकबाकीचे ग्रहण लागलेले असून रायगडातील सरकारी विभागाकडे 110 कोटी रुपयांचे वीज बिल थकीत आहे। रायगड जिल्ह्यासाठी 14,000 मेट्रिक टन रासायनिक खत मंजूर करण्यात आले। खरीप हंगामाची कृषी विभागाकडून तयारी सुरू झालेली आहे। युद्धस्थितीमुळे खतांची टंचाई भासणार, युरिया, डीएपीसह अन्य खते मुबलक उपलब्ध असून राज्य सरकारची स्पष्टोक्ती। सोलापूर जिल्ह्यामधील बार्शी येथील चिंच बाजारपेठेचा राज्यामध्ये लौकिक सुरू असून 2 लाख क्विंटलपर्यंत आवक झालेली आहे। 100 कोटींची उलाढाल झाली। व्यापाऱ्यासाठी मध्यवर्ती व महत्त्वाचे केंद्र। चिपळूण लांजामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालेला असून लांजामध्ये गारपीट झाली। आंबा बागायतदार हवालदिल झाले। रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। कारखानदारांच्या दारामध्ये बसून आंदोलन करणार, राजू शेट्टी यांचा इशारा। थकीत ऊस बिल प्रश्नी स्वाभिमानी आक्रमक झाले। पंढरपुरामध्ये शक्तीपीठाबाबत शेतकऱ्यांचीही घेतली बैठक। करमाळ्यामध्ये निसर्गाचा कोप, वादळासह पावसाचा तडाखा बसलेला आहे। सातुलीतील केळीची बाग भुईसपाट झाली। लाखो रुपयांचे नुकसान झाले। शेतकरी झाला हवालदिल। नाफेड एनसीसीएफ मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी, नाशिकच्या कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळत आहे। गोठ्याला आग लागून 7 जनावरे भस्मसात झाली। शेतकऱ्यांचे 10 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले। सहकार मंत्र्यांनी सहानुभूती दाखवली, केली 1 लाख रुपयांची मदत आणि शेतकऱ्याने हंबरडा फोडला। 2.5 एकर केळीवरती फिरवला रोटावेटर, ईटच्या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल उचलले। 3.65 लाख रुपयांचा खर्च मातीमध्ये गेला। हापूस आंब्यांचे दर घसरलेले असून एपीएमसीत रोज 70,000 हापूस पेट्यांची आवक होते। शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजना का पोहोचत नाही, कृषी सभापती वैकुंठ पाटील यांचा संतप्त सवाल। कसूर करणाऱ्यांप्रती कारवाई होणार असल्याचा इशारा देण्यात आला। अवकाळी पावसामुळे रायगडमध्ये सुक्या मच्छीला फटका बसला। खडे भिजल्याने सुकटीचे मोठे नुकसान झाले। तात्काळ पंचनामे करण्याची महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीची मागणी केली जाते। फळपीक विमा योजनेमध्ये 7,000 आंबा बागायतदार सहभागी झालेले असून 3,500 हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले। रायगड जिल्ह्यामध्ये कांस उत्पादक शेतकऱ्याकडून मात्र अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। एप्रिल ते जूनचे धान्य एकत्रित मिळणार। कागल तालुक्यामध्ये अंत्योदयच्या वाटपामध्ये नाचणीचा समावेश केला जातोय। मिरची आणि लसणाचे दर हे गगनाला भिडलेले असून दर दुप्पट। वर्षभराच्या चटणी मसाल्यासाठी महिलांना आर्थिक झळ पोहोचत आहे। राज्यामधील 7 कारखान्यांना एनसीडीसीचा आर्थिक आधार। कोल्हापूर जिल्ह्यातील भोगवती, बिद्री, वारणाचा यामध्ये समावेश आहे। काळंबावाडीमध्ये 28.94% पाणीसाठा उपलब्ध असून पावसाळा सुरू होण्यास 1.5 महिन्याच बाकी असल्याने पाण्याचे सूक्ष्म नियोजन गरजेचे ठरणार। कृषी यांत्रिकीकरणाचे 4 कोटी रखडलेले असून पन्हाळा तालुक्यातील अनेक लाभार्थी वेळेमध्ये अनुदान नसल्याने आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे। यंदा उजनी धरणामधून सुमारे 0.19 ने वाढले बाष्पीभवन। एल निनोमुळे पावसाळा प्रभावित असून पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जाते। एसटीचे स्मार्ट कार्ड बनले लुबाडणुकीचे कुरण। 199 रुपयांच्या कार्डसाठी मोजावे लागतात 300 रुपये। 3 लाख बारदाण्याची मागणी, पुरवठा केवळ 60,000चा। जालना जिल्ह्यामध्ये नाफेडची हरभरा तसेच मका खरेदी सुरू करण्यात आली। खरीप हंगामासाठी खत बियाण्यांचे नियोजन पूर्ण झालेले असून किनवट परिसरामध्ये 80,000 हेक्टर पेरणीचा अंदाज व्यक्त केला जातोय। 28,865 मेट्रिक टन खताची मागणी केली गेली। भारत दुप्पट दराने युरिया आयात करणार, युद्धाची झळ पोहोचत असून वाढीव दराने विक्रमी 25 लाख टन आयातीसाठी करार करण्यात आला। वेळेआधीच लागली एल निनोची चाहूल, यंदाच्या मान्सूनवरती अनिश्चिततेचे सावट आहे। देशभर केळीच्या दरामध्ये सुधारणा झालेली असून अन्य राज्यांमधील केळी आवकेमध्ये मोठी घट झालेली आहे। निर्यात सुद्धा सुरू। अकोल्यामध्ये आठवडाभरात केळी दरामध्ये 500 रुपयांची वाढ झालेली असून नव्या लागवडीला सुरुवात झालेली आहे।
पश्चिम बंगाल, तमिळनाडूमध्ये मत रेकॉर्ड झालेले असून विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा उत्साह बघायला मिळाला. पश्चिम बंगाल 92%, तमिळनाडूमध्ये 85.5% मतदान झाले. पंतप्रधान मोदी म्हणाले हा सत्ता परिवर्तनाचा संकेत आहे, तर ममता म्हणाल्या तृणमूलचं सत्ता येईल. राज्याच्या भूगर्भातील साठ्यावरती सिंचनाचा भार येतोय. 15 तालुके गंभीर छायेमध्ये असून आज जागतिक जलसंपत्ती दिन आहे. भूजल पातळी घसरत असल्याने जलसंकटाची भीती व्यक्त होत आहे. हजारो फेरीवाल्यांना दिलासा मिळतोय. पीएम स्वनिधी योजनेला 2030 पर्यंत मुदतवाढ मिळाली. कर्जमर्यादा वाढवलेली असून समीक्षीकरणावरती भर देणार. शेतकरी कृषी तज्ज्ञांसाठी ग्राम 2026चे आयोजन करण्यात आले. विविधतेमुळे अन्न प्रक्रिया, कृषी निर्यात यासारख्या क्षेत्रातील उद्योजकांसाठी संधी उपलब्ध आहे. महान परिसरातील शेतकऱ्यांना 4.59 कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. 10 गावांमधील 402 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला. खरीप रब्बी हंगामासाठी बियाणे अनुदान योजना 100% अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील कारागिरांना नवे बळ, ग्रामीण अर्थचक्राला गती मिळते. पीएम योजनेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यामध्ये 3000 कारागिरांना मिळाला आधार. सरकारच्या पिंक ई रिक्षाचा थांबला प्रवास. बुलढाणा जिल्ह्याचा योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. महिला समीक्षीकरणासाठी योजना करण्याची मागणी केली जाते. कारंजामध्ये मुहूर्तालाच हळदीला 14,000 रुपयांचा दर मिळालेला आहे. हळद उत्पादकांना स्थानिक स्तरावरतीच बाजारपेठ. अडोड सिंचन प्रकल्पामधील जलसाठ्याची स्थिती ही चिंताजनक पातळीवरती आहे. शिल्लक पाणीसाठा जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. डीएपी खताची जादा दराने विक्री होत असताना सुद्धा कारवाई ही शून्य आहे. प्राथमिक पुरावे असून सुद्धा ठोस कारवाई नाही. 1500 रुपये प्रतिगोणीने करतायत विक्री. कांदा दर कोसळलेले असून लासलगाव बाजारामध्ये दर 1051 रुपये क्विंटल. साठवणूक सुविधा उभारणे ही गरजेची ठरणार. कांदा दर कोसळलेले असून लासलगाव बाजारामध्ये दर 1051 रुपये प्रति क्विंटल. निर्यात घटल्याने देशांतर्गत पुरवठा वाढलेला आहे. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडले. नांदूर मधमेश्वरच्या तिन्ही कालव्यांचे सोडले आवर्तन. पाटबंधारे विभागाने घेतली 2 दिवसामध्ये तात्काळ दखल. आणखी 2 मोठ्या कंपन्या येणार असून 10,000 बेरोजगारांच्या हाताला आता काम मिळणार. छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये चैतन्य निर्माण. गोदावरी न्यू एनर्जी डायरेक्टरची गुंतवणूक. मुख्यमंत्री सहायता निधीमधून 1,773 रुग्णांना मोठा दिलासा मिळतोय. 13.69 कोटींचा आधार. 20 गंभीर आजारांसाठी मिळते मदत. पीक विमा नाकारल्याने शेतकरी संतप्त झाले. किसान सभेची आंदोलनाची तयारी सुरू असून कंपनी नव्हे शेतकरी हिताचा पीक विमा द्या असे म्हटले. अखेर शेतकऱ्याला मिळाला सौरपंप. कंपनीकडून सौरपंपाची उभारणी करण्यात आली. लोकमतच्या वृत्ताची दखल घेण्यात आली. 6 महिन्यांपासूनचा पाठपुरावा फळाला लागला. आवक ही वाढलेली असून आजपासून हळदीचे मार्केट यार्ड बंद असणार. हिंगोलीकरांनी याची दक्षता घ्यावी. औंढा येथे भीषण पाणी टंचाई. तालुक्यातील 9 तलाव कोरडे असून काम सोडून पाण्यासाठी भटकंती केली जाते. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांनी केली मागणी. जालना जिल्हावासियांनी वापरले भूगर्भामधील 45,995 हेक्टर मीटर पाणी. नदी नाल्यांद्वारे 4,951.35 हॅम पाणी गेले वाहून. जिल्ह्यामधील 97 गावांमधील भूगर्भामध्ये कमी पाणी असून शेतीसाठी सर्वाधिक 97% पाण्याचा वापर केला जातो. हक्काचे पाणी हे रस्त्यावरती तर ऊस उत्पादक संकटामध्ये सापडले. खडकपूर्णा धरण प्रशासनाचा सुसार कारभार. हक्काच्या पाण्याचा अपव्यय होतोय. स्पर्धेच्या गर्दीमध्ये शोधली वेगळी वाट. दूध व्यवसायामधून आर्थिक समृद्धी. कांद्याने आणले डोळ्यामध्ये पाणी तर उन्हामध्ये लिंबू झाले आंबट. 10 रुपयांना मिळते 1 लिंबू. भाकरीपेक्षा चपाती स्वस्त झालेली आहे. बाजारामध्ये हायब्रिड ज्वारीला सुद्धा सुगीचे दिवस आलेले आहे. लातूर बाजार समितीमध्ये रब्बी ज्वारीची आवक ही स्थिर असून गहू हायब्रिडपेक्षा ज्वारी महाग झालेली आहे. एल निनोच्या सावटांमुळे चारा टंचाईची वाढली भीती. पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हा चारा सुरक्षा आराखड्याचे निर्देश. नांदेड जिल्ह्यामध्ये सोयाबीनसाठी 75,000 तर ऊसासाठी 1,90,000 पीक कर्ज वाटप. आगामी हंगामाचे नवे कर्ज दर निश्चित असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 10 ते 25% वाढ करण्यात आली. भोकर तालुक्यामध्ये तहानलेली 12 गावे. 6 गावांमध्ये झाले अधिग्रहण मंजूर.
आता अर्धांगिनीला आर्थिक मालकी मिळणार, महिलांची नावे येणार सातबाऱ्यावरती. नांदेड जिल्ह्यातील गावच्या अर्थकारणाला सुद्धा महिलांचा टक्का वाढणार, कुटुंबाकडून केला सन्मान. महागाईच्या तुलनेमध्ये पीक कर्जामध्ये 10% वाढ करण्यात आली. शेतकरी मेटाकुटीला आले. जिल्हा तांत्रिक सल्लागार समितीची दर निश्चिती असून सोयाबीनला 23,000ची वाढ तर तुरीला 8,000 रुपयांची. 5 वर्षांमध्ये 36,46,000वरती गरजूंची शिवभोजनच्या थाळीने भागवली भूक. धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू आहे 16 भोजन केंद्रांवरती योजना. शेतमाल वाहतूक आता सुसाट. 248 किलोमीटरच्या पानंद रस्त्यांना मंजुरी मिळाली. भूम परिसरामध्ये मुख्यमंत्री शेत पानंद योजना प्रक्रियेसाठी क्लस्टर मॉडेल. उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतली बैठक. बळीराजाचा घास हिरावला. पपई आणि पेरूच्या बागा आडव्या झाल्या. परंडा परिसरामध्ये 2 मिनिटांचे वादळ आणि लाखो रुपयांचे नुकसान झाले. प्रशासकीय यंत्रणेकडून हाती घेण्यात आले पंचनामे. गोडाऊन नसल्याने वरुडमधील हमीभावाने हरभरा खरेदी ठप्प झालेली आहे. 1,102 शेतकरी चिंतेमध्ये सापडले. प्रत खालवल्यास हमीभाव मिळणार नाही. अचानक वाढली खत विक्री. 55 केंद्रांवरती कारवाई करण्यात आली. युरिया DAP विक्रीमध्ये अनियमितता असून 1 ते 9 एप्रिल दरम्यान तपासणी करण्यात आली. 10,716 घरकुल अद्याप सुद्धा अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. 22,383 सर्वाधिक अपूर्ण प्रधानमंत्री आवास योजनेचे. शिक्षकांना वेतन खाते KYC करा, अन्यथा एप्रिलचे वेतन होणार नाही. समितीस नाही निराधारांच्या मदतीला प्रतीक्षा. संजय गांधी निराधार योजना समिती स्थापन नसल्याने गरजूंचे हाल होत आहेत. नवी इंधन विहीर कशाला, जुन्यास देणार फ्लॅशिंग रिचार्जद्वारे पाणी. नागपूर पॅटर्न आता राज्यासाठी ठरू शकतो गेम चेंजर. गरज अंमलबजावणीची. सहहिस्सेदार व्हायचंय मग योजनेमधून नोंदणी करा. महसूल विभाग थेट 7/12वरती चढणार नाव. प्रक्रिया आहे मोफत. राडेगावमध्ये कापसाला 8,700 रुपयांचा विक्रमी दर मिळतोय. शेतकऱ्यांजवळ साठवणुकीतील कापूसच नाही, फायदा होणार तरी कुणाला. प्रॉपर्टी कार्डवरील क्रमांक 1चा शेरा हटणार. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. प्रस्ताव तातडीने कॅबिनेटसमोर सादर करण्याचे मुंबईतील बैठकीमध्ये निर्देश देण्यात आले. वनपट्टाधारक शेतकऱ्यांसाठी फार्मर ID नोंदणी मोहीम. स्वतःची ओळख निर्माण करून घेता येणार. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.